माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून त्यांची निवड झालेली आहे। नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्याचे कोकाटे आता संपर्क मंत्री असतील। नाशिकला अद्याप पालकमंत्री नाही, दुसरीकडे नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून कोकाटेंची निवड झालेली आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। महायुतीमधले कोण मंत्री नाशिकचं पालकमंत्री होणार याबाबत संभ्रमावस्था होती। याबाबत अद्यापही निर्णय झालेला नसताना माणिकराव कोकाटे यांना थेट 3 जिल्ह्यांचं संपर्क मंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता माणिकराव कोकाटे यांच्यावर खरं तर ही महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। एकूणच मधल्या काळामध्ये माणिकराव कोकाटे यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं होतं, त्याच्यानंतर त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं, आता मात्र त्यांना संपर्क मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।